रूप पाहता
माधव
समोरच्या मध्ये आपण थांबू नका.
शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया तरले तरले हा भरवसा नामधार गाचा ठसा नामधार गाचा ठसा तरले तरले हा भरवसा नामधार गाचा ठसा नामधार गाचा ठसा नामधार गाचा ठसा होया भाविका निर्मल होया भाविका निर्मल होया भाविका निर्मल मुक्ती मुक्तीचे वळ होया भाविका निर्मल होया भाविका निर्मल होया भाविका निर्मल तरले तरते हा भरवसा नामधार करने करते हा भरवसा नामधार कासा ठसा नामधार कासा ठसा गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी पुराणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधार तरले तरती हा भरवसा नामधार कासा ठसा नामधार कासा ठसा हो पार को माये 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 भाग्यवंत मनोदया
जया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया तया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया तया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राजा पंढरी राजा शरण गेले पंढरी राया तरल तरती हा भरवसा भरवसा तरले तरती हा भरवसा शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा भरवसा तरले तरती हा भरवसा भाग्यवंत मनोतया तया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया तया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राजा शरण गेले शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरल तरती हा भरवसा भरवसा तरले तरती हा भरवसा शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा हो नामधारकाचा ठसा हे नामधारकाचा
विठ्ठला भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले करते हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा पांडुरंगा करू करो प्रथमा दुसरे चरण संताचिया दुसरे चरित्र संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा ज्यांच्या कृपादाने कथेचा ज्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक माझा पायावर वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा पायावर वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक माझा पायावर वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भाग्यवंताविषयीची मीमांसा करतात. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी आजच्या या प्रसंगाची थोडीशी मीमांसा करणं आवश्यक आहे. सर्वांना तसं ज्ञात आहे
जिकडं तिकडं बोर्ड लागलेले आहेत. या भारसवाडा गावचे सुपुत्र असणारे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण सोपान काका, वैकुंठवासी सोपान काका हे शरीराला सोडून गेलेले आहेत. मागच्या महिन्यामध्ये आषाढवद्य सप्तमी नाही का, 16 तारखेला, आणि त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हा उत्सव आहे. ही सेवा अशा प्रकारची इथल्या नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की काकाचा आणि आमचा काय संबंध होता. पूर्वीच्या ज्याने कॅसेट ऐकलेल्या आहेत त्यामध्ये काकाची चाल नाही असं कीर्तन नाही. विठ्ठल कुणी कधी यावं, किती दिवस राहावं, कधी जावं हे त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. पण आपण फायद्या तोट्याचा विचार करू शकतो. काकाच्या जाण्यामुळं पुढील वारकरी संप्रदायाची जी मंडळी आहे त्यांचं नक्कीच काय झालंय, तोटा झालेला आहे. काका हे वारकरी संप्रदायातले चौकोनी चिरा होता. वारकरी संप्रदायाच्या भैयांगाच्या दृष्टीनं चाली म्हणणं, गाणं नाही का, गाणाऱ्याला तुकाराम महाराजांनी महत्व दिले. गाते तुकोबारांना माहिती असेल हे लय चालीचे आहे, त्याच्यामुळे यांचं पहिल्यांदा नाव घेऊन उरकलेलं बरोबर. गाते नंतर मग श्रोते. तर काका गातेही होते, वाजवणारेही होते, पाठांतर 1 नंबरचं पाठांतर. महाराज ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे आणि गाथाही मुखोद्गत होता. आणि श्रोते होते. ऐकणारा कसा असावा असं जर कोणी विचारलं तर सरळ सांगावं, काकासारखा असावा. कोणाच्याही पुढं ते कधी बसतच नव्हतं. ज्यांच्या पुढं बसायचे त्यांच्याही तोंडातून जर प्रमाण चुकीचं आलं तर काकाला सहन नव्हतं होत. लगेच काका सांगायचे, असं नाही, असं आहे. त्यांना शरीर सोडावं लागलं. अध्यात्माच्या दृष्टीनं शरीर सोडण्याला फार महत्व नाही दिलं जात. महाराज जे खरं तर शरीर असताना सोडावं लागतं. धर्मार्थाच्या दृष्टीनं तो श्रेष्ठ आहे की शरीर असताना शरीर काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. संत महात्मा कोणाला म्हणतात, शरीरात राहून ज्याने शरीर सोडलेलं आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. तो हे शरीर सगळ्यांना सोडा. अंतवंत इमे देहा अंतवंत. ही शरीर नाशवानच आहेत. आपण त्याची भ्रांत कल्पना घेतली असल्यामुळं फार महत्व आहे. अलीकडे तर महाराज लयच वाईट आहे, कुठं फोटो काढले जातात. योगायोगाने किमान वेदांत शिकणारे आणि वेदांत ऐकणाऱ्यांनी तरी फोटो नाही काढावे. माझी अपेक्षा आहे, हात जोडून सगळ्याला विनंती आहे. नाहीतर वेदांताचं वाटोळं तुमच्या कृतीतून तुम्ही करत आहात हे सिद्ध होतंय. विठ्ठल विठ्ठल
देह समाधी पसारा, देह समाधी पसारा. बुजगावणे तोरा, बुजगावणे तोरा, बुजगावणे तोरा, बुजगावणे तोरा. रक्षणाचे भातना, रक्षणाचे भातना, भातना, रक्षणाचे भातना. इथुले जाना वया जाना, 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 इथुले जाना वया छंद सुरू झालेला आहे. वा. देह अधिकाय खरा, संबंध पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासते. एकाने प्रश्न विचारला होता, पण विरोधी दिसत आहेत. हो, हेच नाही का, काही प्रमाण असे आहेत की देहाचं खूप श्रेष्ठत्व वर्णन करतात. पावलो हा देह कागताली न्याये, बरवे झाले आलो या जन्मासी. नाही का, शरीर उत्तम चांगले, हे सगळं शरीराचं चांगले पण वर्णन करणारे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, देह अधिकाय खरा. म्हणजे आम्ही देहाकडे नेमकं कसं पाहायचं, चांगलं म्हणून पाहायचं का खराब म्हणून पाहायचं, नेमका देह कसा मांडलेला आहे तुमच्या संतांनी. विठ्ठल विठ्ठल. देहही जसा आहे तसा मांडलेला आहे. पण म्हटलं मग हे दोन्ही प्रमाण आहेत ना, चांगला आहे आणि नाशवान आहे, हे कसं आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येक वस्तूकडे जे पाहिलं जातं, त्या पाहण्याचे 3 प्रकार असतात. कारणत्वावच्छेदकाने पाहिलं जातं, स्वरूपत्वावच्छेदकाने पाहिलं जातं. इकडे या ना महाराज, या इथे या. आणि कार्यत्वावच्छेदकाने पाहिलं जातं. इकडून या. असं विठ्ठल वस्तूकडे व्यक्तीकडे पाहत असताना ते पाहण्याचे हे 3 अशा प्रकारचे दृष्टिकोन आहेत. कारणत्वावच्छेदकाने कधी पाहिलं जातं, स्वरूपत्वावच्छेदकाने कधी पाहिलं जातं, आणि कार्यत्वावच्छेदकाने कधी पाहिलं जातं. त्यामध्ये काही वस्तू व्यक्ती कारणत्वावच्छेदकाने चांगल्या असतात, काही वस्तू व्यक्ती स्वरूपत्वावच्छेदकाने चांगल्या असतात, तर काही वस्तू व्यक्ती कार्यत्वावच्छेदकाने चांगल्या असतात. काही कारणत्व, स्वरूपत्व, कार्यत्व तिन्ही अवच्छेदकाने चांगले असतात, काही स्वरूपत्व, कार्यत्व अवच्छेदकाने चांगले असतात. असे त्या वस्तूला चांगलेपणा येण्याची ही 3 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये संतांनी शरीर चांगलं म्हणून जिथं वर्णन केलेलं आहे तिथं कार्यत्वावच्छेदकाने त्याच्याकडे पाहून केलेलं आहे. शरीराचा विनियोग जर चांगला केला तर शरीराकडून ते कार्य घडलं जातं जे देवाकडून घडलं जात नाही.
म्हणून स्वर्गात गेलेले देव सुद्धा, अर्थात सगळे नाही पण जे शहाणे आहे ते, या देहाची काय करतात? स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नाम होऊ जीवनमुक्त, नारायण नाम होऊ जीवनमुक्त, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. स्वर्गीचे अमर इच्छितात ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा इहलोकीचा हा देह, देव इच्छिताती पाहि. तर देव या देहाची जी अपेक्षा करतात ती त्याच्या स्वरूपत्वावच्छेदकांनी नाही अपेक्षा करत, कारण शरीराचं स्वरूप फार चांगलं आहे असं नाही आहे. शरीराचं स्वरूप चांगलं, मळमूत्राचा बांधा. शरीराला नैसर्गिक 9 अशा प्रकारचे दरवाजे आहेत, ज्या ठिकाणाहून आतली वस्तू बाहेर जाते, बाहेरची वस्तू आत जाते. एकाही दरवाजातून सुगंध बाहेर पडत नाही. तुम्ही कधी ऐकला? हो, लईच सुगंध सुटलाय म्हणजे साहेबाचा कान फुटलाय, कान फुटलाय म्हणून सुगंध सुटलाय, असं कुठंतरी ऐकायला मिळालं. ज्ञानोबांनी विनोद केलेला आहे. आश्री लोकांचं वर्णन, अपानाचे तोंडे जरी सुगंधायने घडे, तरी तया सत्य तया जोडे असराची. तेव्हा आत सगळी घाण असल्यामुळं बाहेर घाणच येते. स्वरूपदृष्टीनं शरीर चांगलं नाही, कारणत्वावच्छेदकाने शरीर चांगलं नाही, पण कार्यत्वावच्छेदकाने हे शरीर फारच चांगलं आहे. कार्यत्वावच्छेदक म्हणून शरीर उत्तम चांगले, कार्यत्वावच्छेदकाने पाहिल्यानंतर शरीर मळमूत्राचा बांधा स्वरूपत्वावच्छेदकाने अशा प्रकारचं आहे. तेव्हा त्याच्यात विरोध नाहीये. कोणत्या दृष्टीनं तुम्ही पाहता हा प्रश्न. आणि शरीराला खूप चांगलं म्हणण्याचं कारण असं आहे की शरीराचा विनियोग जर चांगला केला, कुठलीही वस्तू महाराज तिचं चांगले पण वाईट पण विनियोगावरच अवलंबून असतं. मला आठवतंय, मी लहान असताना शाळेत असताना शेतात जात होतो. एकरी 1-1.5 पोते गहू पिकायचा. जुनी माणसं आहे त्यांना माहिती, चांगली जमीन असेल तर, पाऊस वेळेवर पडला तर, पाणी नव्हतंच त्यावेळेला, 1-1.5 पोते. आज किती पिकतोय? परत 20-15-20 क्विंटल. आपल्याकडं तुम्ही जर पंजाबमध्ये हरियाणामध्ये जाल, 40-40 क्विंटलपर्यंत उत्पन्न काढतात एकरी. हे ऊस. कोल्हापूर साईडला 100च्या पुढं सगळ्यांचं ॲव्हरेज आहे ऊसाचं. 120, 130, 25 पर्यंत. 100 तिकडं एकरानी जमिनीच नाही, गुंठ्यावर जमिनी, गुंठ्यावर. आपल्याकडे लेस गंगेच्या काठ सतत पाणी जिथं आहे ना तिथं 30, 40. लयच कष्ट घेणार असलं तर 50, याच्यापेक्षा पुढे नाही जात. आपल्याकडे एकरानी जमीन आहेत. अजून जर आपण इकडे पूर्वेकडे गेलो ना, विदर्भामध्ये, महाराज असं पाहावं नजर जाईल तितकं असा सरळ पट्टा दिसतो. किती जमीन आहे? 400 एकर, 500 एकर, 300 एकर. पण घरात दाणा नाही खायला.
उत्पन्न नाही निघत जास्त. तर विनियोग विनियोग महत्वाचा आहे. विनियोगावर त्याचं चांगले पण वाईट पण अवलंबून असतं. पण शरीराचा जर विनियोग चांगला केला तर हे शरीर जीवाला शिव बनवतं, नराला नारायण बनवतं. देवची होईन म्हणती ते होती. निदान लागले हाते, उत्तम सार उत्तम गते. देवची होईन म्हणती ते होते, तरी का ते न धरावे. निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवची होती, तरी का ते न धरावे. निदान लागले हाते, नरदेह निदान लागले हाते. ओ नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गते, उत्तम सार उत्तम गते. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवती होईल म्हणत ते होते, देवती होईल म्हणत ते होते. देवची भवती देवची होती, देवती होईल म्हणत ते होती. तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे. तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे. तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे. तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे. लक्ष 84 तुके फेरा, लक्ष 84 तुके फेरा, लक्ष 84 तुके फेरा, लक्ष 84 तुके फेरा. देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती, आम्ही देव होणार अशा प्रकारची प्रतिज्ञा करून देव होण्याच्या रस्त्याने जे धावतात महाराज, याच शरीरात ते काय होतात, देव बनतात. देव महाराज, आमचे मोतीराम महाराज याच शरीरामध्ये देव बनले, देव बनले. भरतराव महाराज याच शरीरात. तेव्हा शरीराचा विनियोग आपण कसा करतोय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काकांनी शरीराचा खूप चांगला विनियोग केला. कधी कधी त्यांच्या खोलीवर आम्ही गेलो स्वयंपाक, त्यांना दुसऱ्याचं चालतच नाही. दुसऱ्याने भांड घासून दिलं तरी ते पुन्हा स्वतः घासत होते. चालतच नव्हतं. दुसऱ्याने कपडे धुतलेले चालत नव्हते, काय नव्हतं, स्वतः सगळं करायचे. पण स्वयंपाक करत असताना सुद्धा गाथा उघडा असायचा. ते गाथ्याचं आवर्तन करायचे आणि गाथ्याचं आवर्तन करत करत स्वयंपाक करायचे. हा शरीराचा विनियोग. असो, त्यांना शरीर सोडावं लागलेलं आहे आणि त्या गोड जेवणानिमित्ताने हा आपला आजचा कार्यक्रम आहे. आता अभंगाकडे येतो. काही अधिक शिकलेली मंडळी, बुद्धिमान मंडळी एकत्र आली आणि त्यांच्यामध्ये सहज विषय निघाला, वा भाग्यवान कोण आहे, कोणाला भाग्यवान म्हणावं. भाग्यवान कोणाला ना कोणाला सगळे मानतात. भाग्यवानाविषयी सगळ्याच्या अंतःकरणामध्ये एक आदराचं स्थान असतं. पण भाग्यवानाविषयी एक मत नाहीये.
शास्त्रामध्ये त्याला विप्रतिमत्ती म्हणतात. मतं वेगवेगळी आहेत, मतं वेगवेगळी आहेत. भाग्यवान कोण याच्याविषयीची मतं वेगवेगळी आहेत. कोण कोणाला भाग्यवान म्हणतो, कोण कोणाला भाग्यवान म्हणतो, कोण कोणाला भाग्यवान म्हणतो. महाराज, ज्यांना मुलं झालेली नसतात, मुलं व्हावी अशी इच्छा असते, अशी माणसं एखादी कुत्री जणली तर, तुम्हाला हसण्याकरता नाही सांगत, त्यांना ती कुत्री सुद्धा आपल्यापेक्षा काय वाटते, भाग्यवान वाटते. की कुत्री असली तरी ती आई होऊ शकते, तिला संतती आहे, वात्सल्य भावानं ती त्यांच्यावर प्रेम करू शकते, आणि आपण माणूस असून नाही करू शकत. पुत्र नसणारे पुत्रवानाला भाग्यवान म्हणतात. पैसा नसणारे पैशावाल्याला भाग्यवान म्हणतात. कमी असलेले जास्त असलेल्याला भाग्यवान मानतात. सत्ता नसणारे, सत्तेची अपेक्षा असणारे, सत्ता ज्याच्याकडे आहे त्याला भाग्यवान म्हणतात. कुणी कारखानदाराला भाग्यवान मानतं, कुणी कलाकाराला भाग्यवान अशा प्रकारचं म्हणतात, कुणी चांगल्या प्रकारचा खेळाडू असेल त्याला भाग्यवान म्हणतात, काही तर नाचणाऱ्याला भाग्यवान म्हणतात. विप्रतिपत्ती. मी पहिलेच सांगितलं की भाग्यवानाविषयी समाजामध्ये काय आहे, अनेक मत आहेत. तेव्हा खरा भाग्यवान कोण असेल वा, खरा भाग्यवान कोण असेल, भाग्यवानाविषयी मत तरी किती आहेत, आपण याचं परीक्षण करू. म्हणून त्यांनी प्रत्येक क्षेत्रातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडे जायचं आणि भाग्यवानाविषयी, भाग्यवंताविषयी त्यांचं मत काय आहे ते विचारायचं, लिहून घ्यायचं. असे फिरत फिरत ते कुठं आले, देहूला. कारण तुकोबाराय त्या काळामध्ये वारकऱ्यामध्ये, कीर्तनकारामध्ये विशेषच होते. चला म्हटलं यांचं घेऊ मत, सगळ्यांचं घेतोय तर यांचं घेऊ मत. तुकोबारायांना त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही भाग्यवान कोणाला म्हणता? तुकोबाराय म्हणतात, जो भाग्यवान आहे त्याला म्हणतो. आमच्या म्हणण्यामुळे जर कोणी भाग्यवान होत असेल, आम्ही साऱ्या विश्वाला काय म्हणतो, भाग्यवान म्हणतो. पण आमच्या म्हणण्याला काय किंमत आहे महाराज? परमार्थिक दृष्टीनं तुकोबारायांच्या चष्म्यातून तर लोकमान्यतेला तुकोबारायांनी 0 किंमत दिली. 0 व्यवहारामध्ये लोकमान्यतेला फारच महत्व दिलं जातं महाराज, फार वाजवीपेक्षा. लय लोक शहाणे असतात असं नाही, मी मूर्ख असतात असं म्हणलं नाही, पण जर लक्षण त्याच्या ठिकाणी मूर्खाचं बसत असेल तर मी नाही म्हणून बी त्याचा काही उपयोग नाही. आमच्या शास्त्रामध्ये लक्षणाला महत्व आहे. वस्तूची सिद्धी कशाने होते? लक्षणाने होते. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तु सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षणाने होत असते. म्हणायला काय किंमत आहे? अलीकडे आता काय कोण काय सोंग करील काही सांगताच येत नाही. एका घरी पाहुणे आले होते. माणूस जरा भोळा होता, बाई हुशार होती. देवानी बहुतेक असं दिलेलं असतं. लय दोघं बी शहाणे असले का मग ते कधी फुटतील काही सांगता येत नाही. मला समजतच नाही डॉक्टरला डॉक्टरीनच कशाला लागते. हे फॅड चांगलं नाहीये. म्हणजे गृहस्थी जी संस्कृती आहे तिचं वाटोळं करण्याचं फॅड आहे. बायको मास्तरी, नवरा मास्तर, दोघं शाळेत जातात आणि तिथं तुझ्या बापाने सांभाळायचं का त्या पिल्ल्याला? घराचं पाहायला कोणतरी पाहिजे ना. बरं एकाच्या पगारावर घर नाही चालत का? उरावर घेऊन जाणार आहे का सगळे पैसे? याचे लाख रुपये, त्याचे लाख रुपये, काय करणार आहे? तुम्हाला काय वाटतं लय पैसे ज्याच्या जवळ येते लय खातात असं वाटतं का? अरे पैशावाले एवढे दलिंदर आहे महाराज, त्याला 2 भाकरी नाही खाऊ शकत. आमच्या संस्थेतलं पोरगण त्याच्या बरोबर जेवायला बसलं त्याच्या 5 पट खाईल पोरग. विठाला विठाला
त्याची अवलाद नुसतीच पाहत राहते या पैशाकडे. फाजील महत्व दिलं जातंय महाराज या पैशावाल्याला. पैशाला महत्व दिलं गेलं म्हणून महाराज सगळे पैशाकडे धावायला लागले. शेतकरी पैशाकडे धावायला लागले, व्यापारी पैशाकडे धावायला लागले, नोकरदार पैशाकडे धावायला लागले, पुढारी पैशाकडे धावायला लागले. आणि महाराज लोक काय तरा झाली. किती महत्व आलंय त्याला. देवाचं महत्व कमी आहे, पैशाचं महत्व वाढलं. युगाचा प्रभाव आहे का तमोगुणाचा प्रभाव आहे, आचार्याचा प्रभाव आहे, अज्ञानाचा प्रभाव आहे, काय कळायचं. पण आहे ही वस्तुस्थिती आहे. वास्तव ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्यांनी तरी किमान नामस्मरणाला प्राधान्य द्यावं का नाही. तेही आता म्हणत नाही मी, पण हेले नामस्मरणा काय म्हणजे वारकरी असणारी पोरं पुरीला जर वर पाहायचं असेल तर काय पाहतात, श्रीमंत वारकरी म्हणजे गाथापाठे दानश्री असं पाहतात का. ते पैसाच पाहतात, कारण याच्या आत फार बिंबीपर्यंत तो मुरलेला असतो ना. काही होणार नाही तोपर्यंत किती माळा घाला आणि किती चक्रा हाना. ज्या वेळेला ह्याचं सगळं महत्व चित्तातून कमी होईल आणि भगवत चिंतनाचं महत्व वाढेल. महाराज नामस्मरण हे ज्या दिवशी आपल्याला धन वाटेल प्रत्यक्षामध्ये ते धन आहे ह्याची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन, तिथून खऱ्या ऊर्ध्व मार्गाला सुरुवात अशा प्रकारची होईल. धंदा काय आहे याला नाही महत्व, मान्यता काय आहे याला महत्व आहे. विठ्ठल व्यवहारात मान्यतेला फाजील मग कल्पना करा. तुम्हाला एखादा मला तुम्ही तो करोडपती आहे आणि तुमच्या घरी चहाला साखर नाही, घरी रांड पोरे. तुकोबारांनी त्याची नोंद घेतलेली आहे. घरी रांड पोरे मरती उपवासी आणि सांगे लोकापाशी थोरपण. चार चौकात बसलं की टोपी वाकडी घातली की हाँगकाँग, इंग्लंड, जपान, थायलंड तिकडंच फिरतो. हे घरी चहा प्यायला साखरेचा दाना नाही. काय कामाचं आहे महाराज, काय कामाचं आहे. वास्तवतेला महत्व असावं, मान्यतेला काय. लोकांनी चांगला म्हणला म्हणून आपण चांगले होत नाही आणि लोकांनी वाईट म्हणलं तर आपण वाईट होत नाही. लोकांच्या म्हणण्यावरून आपली किंमत नका काढू, आपल्या वास्तवतेवरून आपली किंमत समजा. विठ्ठल अरेच तुम्ही भाग्यवंत कोणाला म्हणता. तुकोबारांनी सांगितलं जो भाग्यवंत आहे त्याला आम्ही काय म्हणतो, भाग्यवंत. ठीक आहे, तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण आहे. भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत
भाग्यवंत आहे. कोण? शरण गेले पंढरीराया, पंढरीराया शरण गेले तया भाग्यवंत म्हणू. देवाला जे शरण गेलेले आहेत त्याला भाग्यवंत म्हणतो. देवाला शरण गेले. महाराज, आपल्या दृष्टीनं देवाला शरण गेलेले ते बिचारे. सकाळी 3 पासून बोंबलतोय, हो त्याला बिचाऱ्याला चहा तरी द्या. आता इथं बहुतेक सगळे माळकरीच आले असल्यामुळं त्याला थोडं कसं तरी वाटत असेल, पण वास्तव समाजामध्ये देवाला जर शरण गेलेला असला एखादा तर असते सहानुभूती त्याच्याविषयी समाजाच्या मनामध्ये, पण तो भाग्यवंत म्हणून नाही, बिचारा म्हणून. बिचारा म्हणून. आणि समाज ज्याला बिचारा मानतोय, तुकोबर आहे, त्याला काय म्हणतात? भाग्यवंत म्हणतात. काय असतं? प्रवाहाच्या दिशेनं जर पोवायचं असलं ना, काहीच करावं लागत नाही महाराज. म्हणजे हातपाय सुद्धा हलवायची गरज नाही, आपोआप प्रवाहाच्या दिशेनं आपण जातो. पण जर प्रवाहाच्या विरोधात पोहायचं असलं, आम्हाला त्याची चांगली कल्पना आहे. आपला मठ चंद्रभागेच्या अलीकडे, पंढरपूर पलीकडे. प्रवचनाला गावात जावं लागतं दररोज. आता पूल झालाय मोठा, पहिलं पूल नव्हता. मग पाणी जर लहान्या पुलावर आलं तर मग होडीतून जावं लागायचं. मला जर जास्त पाणी असलं तर होडीवाला तिथून 1 किलोमीटर वर बोलवायचा. 1 किलोमीटर वर होडी, तिथं त्याने होडी पाण्यात टाकायची. पाणीचं होडीचं तोंड खाली नाही, वरती. त्यांनी ते वल्ले मारायचे, तेही होडी वर जावे म्हणून. आणि होडी अशी तिरकी 1 किलोमीटरवर खाली लागत. म्हणजे विरोधी जर प्रवाहामध्ये विरुद्ध पोहायचं असलं तर एवढा अशा प्रकारचा त्रास होतो. हे बोलणंही विरोधीचं. पैसावाला भाग्यवंत आहे असं म्हटलंस तर कोणाला काही अडचण वाटायचं कारणच नव्हतं. कारण सगळ्यांनाच पैसेवाले काय वाटतात? भाग्यवंत. म्हणजे नसून हे विशेष. पैशावाले भाग्यवंत नाही, दलिंदरच आहेत, त्याच्यात काही संशयच नाही. तरी त्याचा विषय काय? कारण मान्यता तशी आहे ना. व्यवहारामध्ये महाराज वास्तवतेपेक्षा मान्यतेला महत्त्व दिलं जातं. मान्यता. एखाद्या माणसाविषयी साधू आहे म्हणून मान्यता असली की तो रात्री लोकांची घरं बी फोडीत असला, पण मग लोक त्याच्याच पाया पडतील. एखाद्या माणसाविषयी हा लबाड आहे म्हणून मान्यता असली, तो कितीही सच्चाईने वागत असला तरी लोक त्याच्याविषयी पुन्हा 3-3दा काय करतात? मान्यता. व्यवहारामध्ये मान्यतेला महत्त्व आहे, परमार्थामध्ये वास्तवतेला महत्त्व आहे. परमार्थिक माणसानी मान्यता फेकून द्यावी, तुकोबार आहे म्हणतात. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे रामा म्हणे नाही, तुका म्हणे आता ऐका वचन, तेजो नियाजन. उभ्याने लघव्या करा त्यांच्यावर, द्या फेकून. तुम्हाला तुकाराम महाराजावर विश्वास आहे ना, तर तुमचं प्रारब्ध तुमचं पोट भरेल, तुमचा देव तुमचं पोट भरेल. कुत्रे पोट भरतात, तुम्ही तर गळ्यात माळा घातलेले वारकरी आहात. या हरामखोर मला म्हणायचं नाही. लोकांनी सांगितलं बा तुम्ही एवढा नका म्हणत जाऊ. कालच ते आमच्याकडे स्वामी आले होते, तुम्ही कीर्तनात का नाही शिव्या नका देत जाऊ. महाराज, आपल्या पांडुरंगावर विश्वास असावा. पोषितो जगाशी एकला तो त्याचे भक्त आहे आम्ही. अरे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परी भले. पांडुरंगाची माळ घातलेली आम्ही. माळ नीट घालावी, सगळं नियम सांभाळून त्या पांडुरंगाचं महत्त्व जाणून घालावी. नुसती यानं घातली, त्यानं घातली, त्यानं घातली, त्यानं घातली म्हणून नाहीये. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, तयामुखी चार
कोणा घाली तो त्याच्या भक्ताला, त्याचं नामस्मरण करणाऱ्याला, त्याचे माळ घातलेल्याला उपाशी ठेवील. मग आम्हाला काय लोकांच्या पुढं पुढं करावं लागतं महाराज? विश्वास नाही, विश्वास नाही. ये दिवसातून 1000 वेळेला खोटं बोलतोय त्याच्यावर विश्वास आहे आणि देवावर विश्वास नाही. ही आपली तरा आहे. तुकाराम महाराजांचं तसं. लोकमान्य त्याला काहीच महत्व दिलं. तुकोबारायांनी सरळ सरळ सांगितलं, जे देवाला शरण गेलेले आहेत ते भाग्यवंत आहेत. मग आता प्रश्नाचे पाऊस पडला त्यांच्यावर. देवाला शरण गेलेले भाग्यवंत आहेत का? देवाला शरण गेलेले भाग्यवंत आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना भाग्यवंत म्हणत असाल तर का ते भाग्यवंत आहेत? दुसरे का भाग्यवंत नाहीत? हे आमच्याकडे हे फॉर्म आहेत. ह्या लोकांनी यांना भाग्यवंत मानलं, त्या लोकांनी त्यांना भाग्यवंत मानलं, त्या लोकांनी त्यांना, मंत्री यांना भाग्यवंत म्हणतात, आमके त्यांना भाग्यवंत म्हणतात. तुम्ही सगळ्यापेक्षा आगळं वेगळं उत्तर दिलेलं आहे. मग तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. जे देवाला शरण गेलेले आहेत तेच हां, आता थोडंसं मला इथं खुलासा करावा लागेल, फार हे करायला एवढा वेळ नाही आहे. देवाला शरण गेले असा सरळ सरळ शब्द आहे आणि आपल्याकडे गळ्यात माळ टाकली का तो देवाला शरण गेला असं मानलं जातं. माळ टाकणं वेगळं आणि देवाला शरण जाणं वेगळं. शरणागतीचा अर्थ, शरण कसं जावं हे ज्ञानोबारायांनी स्पष्ट केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी तमेव शरणं गच्छ या श्लोकावरचं विश्लेषण करत असताना तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रे शरण. शरण त्यालाच येतं. हे अतिरेकी शरण आले, हे नक्षलवादी शरण आले, डाकू शरण आला, असं कधी कधी पेपरमध्ये येतं. तर शरण आलं किंवा दुसऱ्याचं सैन्य शरण आलं त्यावेळेला शरण येणारा त्याच्याजवळ जे आहे ते सगळं ज्याला शरण येतो त्याच्या पुढं ठेवीत असतो आणि हात वर करतो, हातात पांढरं निशाण घेतो. आता आमचं सगळं हे तुम्हाला समर्पण आहे. आम्ही तुमच्या अधीन आहेत, तुमचे दास आहेत. आता तुम्ही जसं सांगाल तशा प्रकारचं आम्ही वागतो. आता आमचं काही म्हणून अहम शब्द पहिल्यांदा वापरलेला आहे ज्ञानोबारायांनी. शरण जायचं ते कसं? त्या ईश्वराला अहम समर्पण करायचा. माळ घातल्याने मी आमका मी तमका म्हणणं म्हणजे वेश्या व्यवसाय करणं. विठाल काय संबंध आहे आपला? कारण आपण देवाला काय झालोय? शरण गेलेलो आहे. आता हे सगळं देवाच आहे. विधायक असलं तरी देवाच आहे आणि विघातक असलं तरीही देवाच आहे. देवाच आहे कारण आम्ही देवाला शरण गेलेलो आहे. अहम देवाला अर्पण कर, वाचा देवाला अर्पण. अहम वाचा वाचा वाचा. गळ्यात माळ असणाराची वाचा फक्त देवा करता चालली पाहिजे. देवाचं तिनं नामस्मरण करावं. देवाचे गुण अशा प्रकारचे गावे. देवाचे जे भक्त आहेत त्यांचं वर्णन करावं. तो का म्हणे वाचा वाहिली अनंता बोला याचे आता काम नाही, बोलण्याची नाही. आता देवाविण काही एक सरे केला नियम. देवाला शरण गेलेला आहे त्याचं सगळं देवा करता असतं महाराज. सगळं देवा करता असतं, सगळं देवा करता. महाराज ज्या माऊलीनी पतीच्या गळ्यात माळ घातलेली आहे, आता ती आईबापाची सुद्धा नसते, आता ती पतीची अशा प्रकारची असते. आता तिचं सगळं कोणाचं आहे? पतीच आहे. म्हणजे वैदिक संस्कृतीप्रमाणे, कायद्याप्रमाणे काय मला नाही माहिती. विठाल विठाल ज्या घरी जन्माला आले महाराज त्या घराला ती माझं घर नाही म्हणत. त्याच्या गळ्यात माळ घातलेली आहे तो ज्या घरात राहतो त्या घराला ती काय म्हणत असते? माझं.
शरण जाणं म्हणजे काय? शरणागती तया अहम वाचा. वाचा त्याच्या गळ्यात माळ आहे, त्याची वाचा फक्त देवाकरता चालावी. देवस्वरूप असणारे भक्त त्यांच्याकरता चालावी, वा देवाची प्राप्ती करणारे साधक आहेत त्यांच्याकरता. त्यांच्या वाचून इतराची स्तुती करणं तुकोबाराय म्हणतात आमच्याकरता ब्रह्महत्येचं पाप करण्यासारखं आहे. अनेकाची स्तुती ब्रह्महत्या. मग कीर्तन ठेवलेलं ज्याचं आहे त्याची सुद्धा स्तुती ब्रह्महत्येचं पाप करण्यासारखं आहे. भक्ती मंडळींना हात जोडून विनंती आहे, तुकारामाचं प्रमाण आहे, माझं नाही आहे. कुठं न्यायचं आहे तुम्हाला परमार्थ? हे भक्तीचं ही गंगा कुठं घेऊन चाललोय आपण? थोडा शांत बसून याचा विचार करणं गरजेचं आहे. महाराज या परभणी जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्राला भक्तीचा मार्ग दाखवलाय. त्या परभणी जिल्ह्यात काय तरा झाली आहे वारकरी संप्रदायाची. विडाल तेव्हा शरण जाणं या शब्दाचा अर्थ आहे देवाला सर्वस्व अर्पण करून देवाचा दास बनणं. मी दास तयाचा जया चाड नाही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तेव्हा असा जो शरण गेलेला आहे भाग्यवंत आहे तो. लोकांनी विचारलं तो का भाग्यवंत आहे? त्याचं कारण दुसऱ्या चरणात. आमच्या पुढं पुढं करतात. त्यांनाच तेच भाग्यवंत का आहेत आणि आम्ही भाग्यवंत का नाही एवढा फक्त प्रश्न आहे. भाग्यवंत का? तुकोबाराय म्हणतात हे पहा, फलबल न्यायाने मी भाग्यवंताचं लक्षण तुमच्या पुढं मांडलेलं आहे. फलबल न्यायाने का ते भाग्यवंत आहेत त्याचं कारण आहे. जे देवाला शरण गेलेले आहे ते देवाला आवडतं ते करतात. हो, आणि देवाला सगळ्यात जर काही आवडत असेल तर त्याचं नाव घेतलेलं आवडतं. आवडे तयासे नाम घेता तया आवडे तयासे नाम घेता तया आवडे तयासे
सांगत असताना संतांनी म्हटलेले आवडे तयाशी नाम घेता तयाचे तयाचे नाम घेता तयाशी आवडे. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं, त्याची स्तुती केलेली त्याला आवडते, त्याची पूजा केलेली त्याला आवडते, त्याचे गुण गायलेले त्याला आवडतात, त्याला शिव्या दिलेल्या त्याला आवडतात. त्या गवळणी शिव्या द्यायच्या महाराज, हा हसायचा. हसतसे शिव्या देता त्या गवळणी. आम्ही श्री अनंत म्हटलं की तो कानात बोट घालून दुसरीकडे बोलला काय कोणाच. त्याला त्याच्याशी संबद्ध झालेला आवडतो. मग कोणत्याही प्रकाराने त्याच्याशी संबद्ध झाला, बस भीतीच्या निमित्ताने झाला, प्रेमाच्या निमित्ताने झाला, म्हणजे नाते संबंधाने त्याच्याशी संबंध झालेला आवडतो. पण नाम घेतलेलं त्याला खूपच आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे प्रकार आहे का? देवाला जो प्रकार आवडतो तो प्रकार काय आहे तो आहे का? काय आहे? नामाचा उच्चार रात्रंदिवस अखंड त्याचं नामस्मरण केलेलं त्याला आवडतं. म्हणजे कधी कधी आंघोळी करताना तर आपण बी करतो, पण त्याला अखंड 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 सदा सतत अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं वहाम्यहं वहाम्यहं. त्याला सतत नामचिंतन केलेलं आवडतं. आणि जे शरण गेलेले त्यांना ज्यावेळेला समजतं की त्याचं सतत चिंतन केलेलं त्याला आवडतं. मग किती चांगलं आहे महाराज. नामचिंतन करायला प्रतिबंधच काही नाही. कीर्तन ठेवायची असली तर बरेच कुटणे करावे लागतात. कीर्तन जे ठेवतात त्यांनाच कळतंय. जे कीर्तन करतात ना यांना कीर्तन ठेवायला सक्ती करायला पाहिजे. तुम्हाला कीर्तन करायचं तुम्ही किमान वर्षातून 10 कीर्तन ठेवायचे, तर कीर्तन दुसरीकडे जायचं. म्हणजे याला कळल ना की कीर्तन ठेवायला लागल्यानंतर काय काय भाजावी लागते. जाऊन नुसते गोंडे गोंडे पुरे लुंगे लुंगे हानीतो, त्याला कळत नाही ना त्यांना काय त्रास होतो. तो ठेवायला पाहिजे, त्याने ठेवायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. तर कुठून सरकलो मी? नाम. हा, तर नाम आवडतं. तर ते नाम आवडत असताना सतत सततम कीर्तयन्तो मां. अखंड अखंड जया तुझी प्रीती. अखंड खंडे ना जीवन कधीच खंडित होत नाही. हिमालयावरून निघणारी गंगा कधीच खंडित होत नाही. उन्हाळ्यातही काय येतात पूर अशा प्रकारचे चालू असतात अखंड.
तसं ज्याच्या अंतःकरणात नामस्मरणाची गंगा अखंड वाहते. माळकऱ्याच्या अंतःकरणात नामाची ज्योत सतत तेवत राहावी महाराज. म्हणून नाम जापक नाही बनावं, नामग्राहक नाही बनावं, नामधारक बनावं. नामधारक तुकोबाराने आपला परिचय देत असताना नामधारक म्हणून नामाचे धारकानो प्रकार आहे. हरी आम्ही नामाचे धारक तेनो प्रकार आणि मी नामाचा धारक. तेव्हा जे भगवत शरण गेलेले ते नामधारक बनतात. म्हणत असतील भाग्यवंत काय हा प्रश्न आहे महाराज. जे सतत ज्याच्या अंतःकरणात नामाच्या चिंतनाची माळा चालते, सतत नामस्मरण कर. नामस्मरण पहिल्यांदा अंतःकरणातलं सगळं पाप नष्ट करून टाकतं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्र. अर्थात असं नाही की एकदा नाम घेतलं मग सगळं जळालं. म्हणजे जेवढं जेवढं पाप आहे त्याच्यापेक्षा जास्त जप व्हायला पाहिजे. गंज पेटली, घर पेटले म्हणून घर पेटलं. अरे मग पाणी टाका. आणि मग येणं संध्याकाळीची पळी घेतली. केशवायन महा माधवायन. आता त्याच्यात पाणी नाही का? पळीमध्ये काय आहे? पाणी आहे. त्यांनी काय सांगितलं? पाणी टाका म्हणजे विसर. हे खरं आहे, पण जेवढं पेटलंय तेवढं पाणी टाकायला पाहिजे ना. त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा मार असला पाहिजे ना. महाराज आमचं असं असतं नाम घेणं थोडं, नाम घेणं थोडं. त्या नामाने अंतःकरणातलं पाप घालायचं म्हणून नाम घ्यायचं. पण त्या नाम घेण्याच्या मोबदल्यामध्ये ते पाप घालवण्याकडे त्या नामाला जाऊच देत नाही आम्ही. अगोदरच एवढी उचलतो. तुकाराम महाराज सांगतात, मी नाही सांगत हा. ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी तो नरची नव्हे पाही. हा पुढं कोण? खर ही मराठी भाषा आहे. खरं नाही खरं जाणावं म्हणलं तर देव होऊन जाईल.
खरं जाणावा तो देही. हे कोणाला म्हटलेलं आहे? जर दारू पिणारा, हे वाक्य दारू पिणारा करताय, भक्ती करणारा करता. आपण काय करतोय? आपण आपल्या करता तर नाही. बघा ना, मग थोडं बघा ना, ते आपल्या वळलंय ते आपल्याकडंच, घरात नाही आलं पाहिजे फक्त. एवढी एवढी भक्ती करायची महाराज. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये किती लोकाला राबवायचं, किती त्याचे बाकीचे त्याचे वसुल्या करायच्या. त्याच्यामुळं मास्तर लोक आता मास्तरकीचा राजीनामा देऊन इकडं वळायला लागले. रजोगुण आणि तमोगुण तो नष्ट होतो, अंतकरण धुतलं जातं, शुद्ध सात्विक बनतं. शुद्ध सात्विक बनलं की पुन्हा ते अंतर्मुख अशा प्रकारचं होतं. असं चित्त होईल एवढं नामस्मरण केल्यानंतर आपली इच्छा नसली तरी हा बाबा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव स्वतः गुरु बनतो किंवा एखाद्या गुरुला किंवा एखाद्या गुरुकडे नामस्मरण करणाराला पाठवतो आणि मूलभूत अज्ञान आहे ते घालवणारं ज्ञान त्याला देतो. आणि असं त्या ज्ञानाने अज्ञान गेल्यानंतर महाराज देवाला जो शरण गेलेला आहे त्याचा उद्धार होतो. ते तरतात, ते तरलेत, ते तरतील, तरले तरती हा भरवसा. तरले तरते 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 हा भरवसा. सोपान काकाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे आणि दुसरा सोपान काका सहाय्य करायला आहे. दोन राऊत एका ठिकाणी. अरे महाराज काही अवघडच आहे. मी आपला आवडून घेतो. वगडाला तरी अजून तो मुंबईचा नाही आलेला इकडे. नामधारक बनतो शरण 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 गेलेला. आणि नामधारक झाला की शिक्का पडून गेलेला आहे त्याच्यावर. तरले जे नामधारक झाले ते तरले. किती तरले? ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. अरे माणसं तरतील याच्यात विशेष नाही. माणसं तरतील नाही का. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा कपी कुळ मुक्त केले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. हे नाम चांगले चांगले माझे कळती राहो भले. कपी
कपीचा समुदाय या नामाने त्यांचा काय केला उद्धार. ते कपी की सकाळी सकाळी ज्याचं नाव घेतलं तरी दिवस अशुभ जातो. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. अशा कपी कुळ महाराज भगवंताच्या नामाने तर कपी तरले. याच्यात विशेष मुक्त केले, राक्षस मुक्त झाले, असा या नामचिंतनाचा प्रभाव आहे. आणि भगवत शरणागत असलेले नामधारक होतात म्हणून तरले. तरते हा भरोसा. सांग तुझ्याजवळ किती पैसे, तुझा बाप तरला का? अजून तरला म्हणजे का? तुझं मिळाला की मरण शरीर सोडणं. शरीर म्हणजे आपण नसतो. आपण इतके मूर्ख आहे की शरीराला आपण मानतो. शरीरात आपण आहे. म्हणून फोटो काढणाऱ्याला माझे हात जोडून विनंती आहे, किमान स्वतःचा तरी फोटो काढा. मड्याचा काय फोटो काढता? अरे असे शरीर कितीतरी घेतलेले आहेत आणि कितीतरी सोडलेले आहेत. वासांशी जीर्णाने यथा विहाय नवाने गृह्णाति नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नेन्याने संयाती नवाने देही. शरीर सगळ्याला सोडावं लागतं. मुक्त होणं. शरीरात राहणारा जो जीव आहे, शरीरात राहणारा जो जीव आहे तो कारणासह दुःखातून बाजूला होणं आणि नित्यानंद स्वरूप होणं, याला काय होणं म्हणतात? तरणं म्हणतात, मुक्त होणं म्हणतात, उद्धार होणं. अशा प्रकारनं झाला का तुझ्या बापाचा सांग? आई माहिती नसतं महाराज. गंज करोडो रुपये कमवलेले असतात. म्हातारं नेमकं कुठे गेले, का बेडूक झालंय, का इंचू झालंय, का साप झालाय, का आळ्या झालेल्या आहेत, काय झालंय, काय जीवनामध्ये केलंय त्याच्यावर अवलंबून आहे. जे मिळतं ते प्रारब्धाने मिळते. ज्याच्या प्रारब्धात जेवढं आहे महाराज त्यांनी काही केलं तरी तेवढं मिळणारच आहे आणि काही केलं तरी तेवढंच मिळणार आहे. काही केलं तरी तेवढं मिळणार आहे आणि काही केलं तरी तेवढंच मिळणार आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, प्रारब्धेची जोडे धन. तुम्ही स्वच्छ पुण्याच्या मार्गावर चला. तुमच्या प्रारब्धात आहे तेवढं तुम्हाला मिळणारच आहे. तुकोबारांच्या काळामध्ये एक स्वामी पंचक होता आपल्या महाराष्ट्रामध्ये. 5 स्वामी होते. जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, रामदास स्वामी, असे 5 स्वामी होते. एका अधिकाराचे सगळेच महात्मे होते. आता त्याच्यात रामदास स्वामी म्हणजे एकदम विरक्त जीवन जगणारे. फक्त लंगोटीच, हातात काठी, लंगोटी, काहीच नाही. त्यांचेच गुरुबंधू रंगनाथ स्वामी होते. त्यावेळेला काही हुकूम थोडे संस्थानिक राज्य होते सगळ्यांचे गुरु. त्याच्यामुळं हातात बोटामध्ये अंगठ्या काय, गळ्यात ते सोन्याचे हे काय, भरजरी शाली काय, थाट राजेशाही. आता एक दिवशी भेटले. रामदास स्वामीने पाहिलं ते म्हणे, रांग्या संन्यासी झाला, तुला लाज नाही? ते म्हणले बरं का, त्या यांना म्हणत होते, मी दुसऱ्याला नाही कोणाला म्हणत. संन्यासी झाला, लाज वाटायला पाहिजे तुझा. आता त्याच्यापेक्षा लग्न कर ना, तुला लईच भोगाची आवड आहे. तर हे काय? त्यांनी सांगितलं, तुला तर माहिती आहे माझं स्वभाव, मी काय करू, माझं प्रारब्धच तसं आहे. मी कितीही फेकलं तरी ते माझ्याकडे आले. कितीही फेकलं, काढ म्हणे. मला सगळे कपडे काढले, काडी लावली त्याला, सरळ काडी लावली. पैठण्याची म्हणजे भारी, त्याच्यात चांदीचे सुतं, सोन्याचे सुतं असले कपडे होते. दिले पेटून. विरक्त शत्रुनम जगत. त्यांच्या अंगावरची एक लोंगोटी त्यांना घालायला दिली. चल म्हणे माझ्याबरोबर, तुझं प्रारब्ध कसं आहे पाहतो मी. नेलं जंगलामध्ये. पण आता जंगलात बी गेले तर नाही पकवान तर कमीत कमी जरी झाला संन्यासी, आपल्याकडे माझ्यानाशी तोंड फळं का होत नाही, पाला का होत, खावा तर लागतो ना. पाहून ह्या झाडे वर बुडून पाला. आता यांनी जंगलात त्यांना नेल्यामुळं त्यांच्या जेवणाची जबाबदारी यांच्यावर आली. बसा म्हणे इथं, मी घेऊन येतो काही फळं वगैरे. हे फळं आणायला जंगलात गेले. हे बसलेले होते.
त्यांचा चेला असणारा एक राजा ते वनभोजना करता तिथं आलेला होता. त्याच्यातला एक शिपाई फिरत आला तर त्याला हे दिसले, उघडे दिसले. ते पळतच गेलं, महाराज महाराज आपले गुरु महाराज कुठे? इथं जवळच आहे. 2-3 दिवसापासून भेट झालेली नव्हती. ते राजा आला, त्याने पाहिल्याबरोबर त्याच्या अंगावरची शाल त्याने त्यांच्या अंगावर टाकली. महाराज हे असं काय आमच्याकडून काही चुकलं का आमचं? आता महाराज लोकांनी जंगलात जाऊन नामस्मरण केल्यावर ह्यांच्याकडून चुकायचं काय कारण आहे? हे हेल गावात बसून जर नामस्मरण करत असले तर याचं चुकत आहे, त्यांचं थोडी चुकलं. सगळे दागिने फिगिने पुन्हा त्याच्या अंगावर. तिकडून हे फळं घेऊन आले. मी म्हणत होतो ना, त्याने दिलं सोडून जा म्हणे, तुम्ही आता इथून जा. कारण हे ज्याचं त्याचं काय आहे, प्रारब्ध आहे. प्रारब्ध ज्याचं तेवढंच मिळेल तेवढंच मिळतं. म्हणून किमान ज्ञानेश्वरी गाथा परमार्थाच्या संबंधात जे आलेले आहेत त्यांनी महाराज कशा करताच आपल्या मार्गाचं अतिक्रमण नाही करायला पाहिजे. तेव्हा तरले नामधारक तरले, नामधारक तरतात, नामधारक तरतील. दुसरं कुणी तरत नाही म्हणून आम्ही कोणालाही भाग्यवान नाही म्हणत. भाग्यवान नाही म्हणून मग त्यांना काय म्हणता? करंटे कपाळ. करंटे कपाळ. मिनिस्टर असले तरी जर नाम न येवाचे तर करंटे कपाळ. बागायतदार असले तरी नाम न येवाचे तर करंटे कपाळ. महिनाभर त्याच्या उसावर जरी कारखाना चालत असला तरी नाम घेत नसला तर करंटे कपाळ. ज्याचे नाम न येवाचे सदैव सभांग्य तोची. हरीर तरले तरती फलबल न्यायाने तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नाम घेतल्यानंतर तरतोच का? नुसता तरतो नाही. भगवंताचं नाम घेणं, भगवत शरणागती हे भुक्तिमुक्तीचे हे स्थळ. भुक्ती ही आहे आणि मुक्ती ही अशा प्रकारची आहे. तुला काय लागतं त्याच्यावर अवलंबून आहे. भोळ्या भाविका, निर्मळ भोळा भाविक असला पाहिजे. नामस्मरण त्यांनी देवाला शरण गेला पाहिजे. त्याला जे हवं आहे ते मिळतं. असं मी म्हणतो असं नाही. कोण पुराणे गायली
वेदांनीही अशा प्रकारचं म्हटले आहे. कलिसंतर उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा हरेर्नामैव हरेर्नामैव हरेर्नामैव. पुराणात तर कथा उदाहरणं देऊन महाराज वाल्या कोळ्याचं उदाहरण देऊन नामस्मरणाचा महिमा सांगितलेला आहे. केले रामायण रामाधी अजामिळाचं उदाहरण असेल, गणिकेचं, हे म्हणजे अतिशय कडेलोट असलेले पापाचे, पण ते सुद्धा नामस्मरणाने त्यांचा उद्धार झाला. देवाला शरण गेल्याने त्यांचा उद्धार झाला. आपण तर इतक्या लांब नाही गेलेलो. बरी किती झालं तरी वाल्मिकीची बरोबरी करेल नाही असं कोणी नाही. तेवढे आयुष्य बी नाही आणि तेवढा कठोरपणा दुसरं कोणी करू शकत नाही. तेव्हा गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. हे सेवा काकांच्या चरणी अर्पण करून, अगोदर ते मला नमस्कार करत होते, आता मी त्यांना नमस्कार करतो, त्यांच्याकडे प्रार्थना करतो, तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा करायला बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली. कोण म्हणताय? बोलिले पुराणे गायिले पुराणे गायिले पुराणे गायिले पुराणे